हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमचे दहीवडे परफेक्ट होणार म्हणजे होणारच आणि कापसासारखे मऊसुद्धा होतील। उडदाचा सोलवा घेतलेला आहे, स्वच्छ धुवून घ्यायचा, यामध्ये पाणी घालायचं, रात्रभर भिजत घालायचं आहे। भिजलेली डाळ मिक्सरमध्ये घालायची, यामध्ये आलं घालायचं, 4 ते 5 हिरव्या मिरच्या घालून बारीक वाटून घ्यायचं आहे। चवीनुसार मीठ, अर्धा चमचा बेकिंग सोडा घालायचा आहे आणि याला 5 मिनिट फेटून घ्यायचं आहे। भाजलेल्या जिऱ्याचं आणि भाजलेल्या धन्याचं पूड घालायचं आहे। चटणीसुद्धा तयार आहे, दहीसुद्धा तयार झालेलं आहे। इथे मी 2 ग्लास ताक घेतलेला आहे, त्यामध्ये 2 गडवे पाणी आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे। दहीवडे तळल्यानंतर आपण ताकामध्ये घालणार आहोत। हाताला व्यवस्थित पाणी लावायचं आणि दहीवडे बनवून घ्यायचे। सुरुवातीला तेलाचं टेम्परेचर मीडियम ठेवायचं, रंग पकडायला लागला की लो फ्लेमवर याला तळून घ्यायचं आहे। ताकामध्ये घालायचं। इथे परफेक्ट दहीवडा तयार झालेला आहे। ही ट्रिक वापरून एकदा दहीवडे नक्की करून बघा, तुम्हाला खूप आवडतील। अगदी कापसासारखे मऊ दहीवडे बनवण्याची ही भन्नाट ट्रिक तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा। जर आवडली असेल तर लाईक करा। अशाच रेसिपी पुढे बघण्यासाठी घरोघरी अन्नपूर्णा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।